तर विधानसभेच्या निकालावर शरद पवारांकडून शंका व्यक्त करण्यात आली आहे। काँग्रेसला 80 लाख मतं, त्यांचे 15 लोक निवडून आले, तर शिंदेंना 79 लाख मतं, त्यांचे 57 लोक निवडून आले असं शरद पवारांनी म्हटलंय। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय। काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये 80 लाख होत आहेत आणि काँग्रेसचे 15 लोक निवडून आले। आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब, त्यांचं 79 लाख मतं पडली, म्हणजे काँग्रेसपेक्षा 1 लाख कमी, आणि त्यांचे 57 लोक निवडून आले। म्हणजे 80 लाखवाल्यांचे 15 आणि 79 वाल्यांचे 57। शरद पवार गट 72 लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले 10। आता अजित पवार गट यांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे उमेदवार निवडून आले 41। त्या 72 लाख वाल्यांचे 10 आणि 58 लाख वाल्यांचे 41, 80 लाख वाल्यांचे 15 आणि 71 लाख 79 लाख वाल्यांचे 57। हा एक मोठा म्हणजे एक कॅल्क्युलेशन असतं। आमच्याकडे काही आधार नाही, तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। लोकसभेमध्ये शिवसेनेला 73,67,674 मतं मिळाली आणि NCPला 58,51,166 मतं मिळाली, पण आम्हाला मिळाली 73 लाख आणि NCPला मिळाली 58 लाख आणि आम्हाला मिळाल्या 7 जागा, NCPला मिळाल्या 8 जागा। मग तिथं EVM घोटाळा झाला का? तुम्हाला जेव्हा जागा जास्त मिळतात त्यावेळेस EVM चांगला असतो, जिथं जेव्हा पराभव होतो तेव्हा EVM खराब असतो।